असेच वंचित बहुजन आघाडीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला. जगात गाजा बाजा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा. आदरणीय बाळासाहेबांना विनंती आहे आपण आपले मौलिक विचार व्यक्त करावेत. राष्ट्रीय धनगर परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब 90 वर्षांपूर्वी आले होते. त्यांचा सत्कार अशाच मोठ्या प्रमाणात केलेला होता. आज हा धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपलं स्वागत आणि सत्कार करत आहे. आदरणीय बाळासाहेबांना विनंती आहे आपण मौलिक मार्गदर्शन करावे. पत्रकार ताहिर शेख यांनी माझ्या हातामध्ये असणारी एक चिठ्ठी दिली आहे आणि या चिठ्ठीमध्ये असणारं दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. ती म्हणजे बारामतीच्या शहरामध्ये मुस्लिम समाजाला साधं समाज मंदिर सुद्धा नाही याच्याबद्दल त्यांनी असणारं शोकांतिका व्यक्त केलेली आहे. आणि दुसरा, गेल्या 20 वर्षापासून कब्रस्तानासाठी जागा आम्ही मागत आहोत. कब्रस्तानासाठी आम्ही जागा मागत आहोत, परंतु ती जागा सुद्धा आम्हाला मिळत नाही. ही एक असणारी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असं नमूद करून मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो. 80 साली बाबा दळवी नावाचे असणारे एक समाजवादी नेते होते आणि या समाजवादी नेत्याने की जे नंतर लोकमतचे असणारे संपादक झाले, त्यांनी एक फार चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात केला. एक गाव एक पाणवठा आणि एक मसवटा असं असणारं आंदोलन त्यांनी सुरुवात केलं. 80 साली सुरुवात केलेलं हे आंदोलन काही काळ चाललं, परंतु आता आपल्याला ते आंदोलन दिसतच नाही. उलट स्मशानभूमीच्या नावाने, पाण्याच्या नावाने गावागावामधल्या मारामाऱ्या उभ्या राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. ज्या शासन व्यवस्थेमध्ये एवढी ताकद नाही की मेल्यानंतर सुद्धा गावामध्ये असणारी एक दफनभूमी व्हावी आणि ती दफनभूमी निर्माण करावी, असं ज्या शासनामध्ये असणारं ताकद नाही, हिंमत नाही, त्यांनी शासन चालू नये एवढंच फक्त मी त्यांना असणारं आव्हान या ठिकाणी करणार आहे. प्रश्न आहे त्याच्यामध्ये की या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचा नटलेला हा देश आहे, वेगवेगळ्या भाषेने नटलेला हा देश आहे, वेगवेगळ्या संस्कृतीने नटलेला देश आहे. पण या वेगवेगळ्या नटलेल्या देशाला एक संघ बांधायचा की न बांधायचा? एक संघ बांधायचा की न बांधायचा? त्याच्यामध्ये ज्या मुद्द्यांवरती असणारं एकमत होत आहे, ज्या मुद्द्यांवरती असणारं एकमत होत आहे, तो मुद्दा इथला असणारा समाजाला एक जिन्स करण्याचा किंवा एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी होतो. आज आपल्याला दिसत नाही.
प्रत्येक जण इथला असणारा लचके तोडायला निघा. आता असणारा जातीची सत्ता संपली आणि कुटुंबाची सत्ता या ठिकाणी सुरुवात झाली. हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा धोका आहे. आरएसएस जसा इथला असणाऱ्या संविधानाला धोका आहे, तशाच रीतीने कुटुंबशाही सुद्धा ही संविधानाला धोका हे आपण असणारा लक्षात घ्या. म्हणून जेवढ्यात मोठ्या ताकदीने आपण असणारा आरएसएसला विरोध करतो, तेवढ्याच ताकदीने आपण इथला असणारा कुटुंबशाहीला सुद्धा विरोध केला पाहिजे. ही आपण खुणगाठ त्या ठिकाणी बांधली पाहिजे. का जशी जशी सत्ता एकंदरीत होईल तशी भ्रष्टाचार इथे वाढायला सुरुवात होईल. नुसता भ्रष्टाचार वाढणार नाही तर बेबंदशाही वाजायला सुरुवात होईल. बेबंदशाहीचं रूप इथे मानणार नाही, पण माढामध्ये निश्चितपणे बेबंदशाहीचं रूप मांडणार आहे आणि इथल्या असणाऱ्या लोकांना विचारणार आहे की तुम्हाला काय पाहिजे. पंतप्रधानांनी असणारा पाकिस्तान मधल्या असणाऱ्या अतिरेक्यांचे जे अड्डे आहेत त्याच्यावरती असणारा हमला केला आणि पुन्हा शांत झालेला आपल्याला दिसतंय. एकच अतिरेक्यांचा हल्ला होता का याचा खुलासा पंतप्रधानांनी. कुठल्या उद्देशाने तुम्ही सुरुवात केली? 40 जवान गेले ह्याच्याबद्दल दुमत नाही, सगळे छळलेले आहेत. पण तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर कुठे झालं हे पहिल्यांदा सांगा. 92 साली मुंबईमध्ये ब्लास्ट झाला, इंटेलिजन्स फेल्युअर कुठे झाला ते सांगा. 9/11 झाला, मुंबईमध्ये झाला, इंटेलिजन्स फेल्युअर झाला, कोण झालं ते सांगा. कालच्या असणाऱ्या उरीमध्ये झालं, तिथे इंटेलिजन्स फेल्युअर म्हणून सांगण्यात आलं. काल परवा पुलवामामध्ये असणारं इंटेलिजन्स फेल्युअर झालं आणि एकही माणूस लटकला जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अधिकारी दोषी आहे की इथला राज्यकर्ता दोषी आहे हे शोधण्याचं आता काम त्या ठिकाणी आले. काय झालं की 56 इंचाच्या छातीला एक प्लेन गेलं, एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यामध्ये गेला. पण अजून किती टेररिस्ट कॅम्प आहेत त्यांच्यावरती हल्ले का केले नाहीत? जग तुमच्या बरोबर होतं. प्रत्येक जगाने एवढं सांगितलं, रिस्ट्रेन हा शब्द वापर, सावधतेने करा. फक्त सांग, करू नका म्हणून कोणी सांगितलं नाही, सावधतेने करायला सांगितलं. आणि जेवढे टेररिस्ट कॅम्प असतील तेवढे उद्ध्वस्त करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पंतप्रधानांनी माघार का घेतली? बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत याची मलाही जाणीव आहे. इलेक्शनच्या दरम्यान मी उघड करत जाणार आहे. इथल्या राजकीय पक्षांचा असणारा चेहरा आपल्या समोर आणणार आहे. की इथला राजकारणी आणि इथला असणारा अधिकारी हा मिळालेला कसा? दुर्दैव आहे की सामान्य माणूस आर्मीमध्ये जातो, देश सेवा करण्यासाठी जातो, पण त्याचा सौदा केला जातो हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून ही भाकरी पूर्णपणे करपलेली आहे. ती मोदींची भाकरी असेल, ती मोदींची भाकरी असेल किंवा इथल्या असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीची भाकरी असेल, पूर्णपणे करपलेली आहे. तिला आता उचलून फेकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही एवढं आपलं सांगतो.
पंतप्रधानांना आजही आवाहन करतो, तुमच्या चारित्र्यामधलं जे काय काळागोरं असेल ते सांगा. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे, कारण का तुमच्या चारित्र्याचं राजकारण होता कामा नये आणि इथल्या असणाऱ्या सैन्याचं बळी जाता कामा नये. हा त्याच्यात पाकिस्तान हा भिकारी आहे. 3 दिवस सुद्धा युद्ध करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 3 दिवस युद्ध करू शकत नाही अशी त्याची असणारी परिस्थिती आहे. आणि मग आम्ही असताना माघार का जातोय? आम्ही माघार का जातोय? पंतप्रधान कधीतरी येऊन सांगावं की त्यांनी एकच हल्ला का केला. अजून टेररिस्ट कॅम्प्स आहेत, त्याच्यावरती हमले करा. तुम्हाला थांबवले कोणीच थांबवलं नाही. उलट इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी सांगितलं जे काही पंतप्रधान करेल त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. आणि आजही सांगतो की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पण कारवाई तर करा. ती कारवाई आपल्याला दिसत नाही. मनाने दुबळा असणारा माणूस, मनाने दुबळा असणारा माणूस हा काहीच करू शकत नाही. ज्याचं चारित्र्य नाही तो काहीच करू शकत नाही. तो काहीच करू शकत नाही. याचं कारण की त्याला त्याच्या चारित्र्याची भीती असते की माझं चारित्र्याचा वाट्यावरती आलं तर काय झालं. आणि म्हणून पंतप्रधानांना आवाहन केला की तुमचं चारित्र्य काही असो आम्ही तुम्हाला माफ करायला तयार आहोत, पण पाकिस्तानशी माघार घेऊ नका. एवढंच फक्त आमची आपल्याला असणारं विनंती. याच्या अगोदर कोणीही खेळ केला नाही. खेळ केला नाही याचं कारण की काही गोष्टी ठरवाव्या लागतात. काही गोष्टी ठरवाव्या लागतात. बांगलादेश वेगळा केला, निर्णय झाला. लाल किल्ल्यावरनं फक्त भाषण देऊन चालत नाही. लाल किल्ल्यावरनं भाषण देऊन चालत नाही, तर टेबलावरती ठरवावं लागतं की काय करायचं आहे म्हणून. त्या आणि ठरवल्यानंतर जे होईल ते होईल. ठरवल्यानंतर जे होईल ते होईल. मी आगे जाणार याचा असताना कुठेतरी धमक पाहिजे. ही असणारी परिस्थिती. आज इथला कुठलाही राजकारणी घ्या, काँग्रेसमधला घ्या, बीजेपी मधला घ्या, सेनेमधला घ्या, हे सरकार गेलं ते सरकार झालं, उंदरासारखं अस्तर उभं केलं जातं की अख्खं चारित्र्य देतं की हा बरबटलेला आहे म्हणून. आणि बरबटलेलं चारित्र्य ह्या देशाला आता चालू शकत नाही, हे लक्षात घ्या. आपला लढा हा पाकिस्तानशी आहे. तर पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट आहेत त्यांच्या विरोधातला असणारा लढा आहे. ते नॉन स्टेट प्लेयर आहेत. ते नॉन स्टेट प्लेयर आहेत. आणि ह्या नॉन स्टेट प्लेयरशी खेळायचं असेल तर स्ट्रॅटेजिकली खेळावं लागतं, हे लक्षात घ्या. मग देशाला वापरायचं की याच्यापेक्षा दुसरी एजन्सी करून लढायचं, याचा कुठेतरी निर्णय त्या ठिकाणी करावा. एक बरं झालं की इलेक्शन कमिशननी सांगितलं की नाही, इलेक्शन वेळेवरती होतील, त्यांनी घ्याव्या अशी माझी त्यांना विनंती आहे. पण त्यांनाही असताना आम्ही एक इशारा देतो. त्यांनाही असताना इशारा देतो
इलेक्शनची जी मशीन आहे ईव्हीएम ज्याला म्हणतो ती मॅन्युप्युलेट होत नाही एवढं आम्हालाही माहिती आहे. ईव्हीएम मॅन्युप्युलेट होत नाही हेही आम्हाला माहित आहे. पण इलेक्शनच्या वेळेस त्याच्यामध्ये असणारं जे चिप टाकल्या जाते, इलेक्ट्रॉनिक चिप टाकल्या जाते, ती असणारं मॅन्युप्युलेट केल्या जाते याची सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेसारखा देश सुद्धा त्या स्नो व्हाईट पासून वाचू शकला नाही. अख्खी माहिती तो घेऊन गेला. आजही इंग्लंडमध्ये असेंगे एका इक्वेडोरच्या असणाऱ्या एम्बॅसी मध्ये लपून बसलाय का त्यांनी ही सगळी आंतरराष्ट्रीय माहिती इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून त्यांनी असताना काढून घेतली. एवढ्या मोठ्या बलाढ्य देशांच्या असणारं आयटीचे असणारे चोऱ्या होऊ शकते ते ईव्हीएम काय आहे. मी आपल्याला असणारा सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आपण असणारा खासदार निवडून द्या. इलेक्शन कमिशन सकट जे कोणी हे इलेक्शन सिस्टम मॅन्युप्युलेट करतंय त्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. लोकशाही काही लेचीपेची नाही. सत्तेवरती बसणारा माणूस लेचापेचा असला पाहिजे. तो लेचापेचा असला की व्यवस्था लेचीपेची झाली. पण सत्तेवरती बसलेल्या माणसाने सामान्य माणसाचं कल्याण करायचं ठरवलं, सामान्य माणसाचं कल्याण करायचं ठरवलं तर त्याचं कल्याण होतं हे आपण लक्षात घ्या. मोदींना आम्ही असताना विचारतो, मोदींना आम्ही असताना विचारतो की हेल्थवरची इन्शुरन्स आपण जे काढलेला आहे, आकडेवारी आपण देता 5 लाख 10 लाख 15 लाख, या औषधं मिळतील ते औषधं मिळतील, हे हॉस्पिटल मिळेल ते हॉस्पिटल मिळेल. आतापर्यंत किती पेशंट्स त्या योजनेखाली ट्रीट केले त्याचे आकडे सांगा, ते आकडे सांगा. आणि दुसऱ्या बाजूला या हेल्थच्या असणाऱ्या इन्शुरन्स मधला कुठल्या कुठल्या इन्शुरन्स कंपनीला किती पैसा दिला हा तर सांगा. तो तर सांगत नाही. एका माणसावरती एवढा विमा काढला, एका माणसावरती एवढा विमा काढला, ह्या आजारासाठी काढला त्या आजारासाठी काढला, पण किती लोकांनी फायदा घेतला हा तर सांगा. माझ्या मतदारसंघाचं बोलायचं झालं तर आतापर्यंत असणारा फक्त 335 लोकांचे फायदा घेतलेला. अर्ज किती लोकांनी केला होता? 4300 लोकांनी अर्ज केला. अपात्र त्यांना ठरवण्यात आलं इन्शुरन्स कंपनीवाल्याने की तुम्हाला असणारा मिळू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. जो निधी इन्शुरन्स कंपनीला गेला तो त्याचा फायदा झाला आणि त्यालाच आम्ही असताना म्हणतोय की इथल्या चोऱ्या झाल्या अशी असणारी परिस्थिती. मागचं काँग्रेसचं सरकार सरळ सरळ खात होतं, दिसत होतं अशी परिस्थिती आहे. हे सरकार सरळ सरळ खात नाही. हे पहिल्यांदा दुसऱ्याला खायलाच ते सांगतं. त्यांनी खाल्लं की मग त्याला सांगतं 90% वाटा माझ्याकडे आणून दे. काँग्रेसवाल्यांचं सरळ सरळ खाणं होतं. यांचं खाणं कॉर्पोरेट खाणं आहे. यांचं खाणं कॉर्पोरेट खाणं आहे. कॉर्पोरेटला खायला सांगतात आणि मग त्याला म्हणतात 80-90% आणून दे, 10% आपले तुझ्याकडे ठेव. आणि म्हणून मित्रो, यांच्याकडे स्कॉलरशिप द्यायला पैसा नाही. मारहाण पडलेला आहे. पण इथल्या असणाऱ्या भटक्या विमुक्तांना
गाव बसवण्यासाठी जागा नाही अशी असणारी परिस्थिती. गाव नाही म्हणून घराच्या योजनेमध्ये नाही, घराच्या योजनेमध्ये नाही म्हणून भटकंती त्यांची सुटत नाही. 70 वर्षानंतर सुद्धा या महाराष्ट्रातला 8 ते 10% माणूस हा फिरत राहील, याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही. आज आम्ही सत्ता कशासाठी मागतो? चोरांना तर आतमध्ये टाकायचंच आहे, पण त्याच्याच बरोबर हा जो वंचित समूह आहे, या वंचित समूहाला त्याचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सत्ता मागतो. यासाठी सत्ता मागतो. एससी एसटी असेल, व्हीजीएनटी असेल, ओबीसी असेल, स्कॉलरशिप मागतोय. माझ्या बापाची ऐपत नाही, पण समाज कल्याण खात्याचा पैसा याच्या स्कॉलरशिपसाठी वापरला जात नाही, तर इरिगेशन खात्याकडे वाटप केला जातो, वळला जातो. याचं कारण की स्कॉलरशिप देताना टक्केवारी मिळत नाही, पण कॉन्ट्रॅक्ट देताना टक्केवारी मिळते. म्हणून उपाशी राहिला तरी चालेल, अशिक्षित राहिला तरी चालेल, अशी असणारी नीती ह्या सरकारची राहील. टाळी एका हाताने वाजत नाही. या पुणे जिल्ह्यामधला, पुणे शहरामधली 2 घटना मला आठवतात. जर्मन बेकरी समोरचा असणारा बॉम्ब ब्लास्ट आणि फर्ग्युसन कॉलेज समोरचा असणारा बॉम्ब ब्लास्ट. आरोपी गेले कुठे? इथल्या सरकारने सांगा मला, आरोपी गेले कुठे? नरेंद्र दाभोळकरचे असणारे आरोपी शोधण्यात आले का नाही? कॉम्रेड पानसरेंचे असणारे आरोपी शोधण्यात आले का नाही? नरेंद्र दाभोळकर गेले त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, तेव्हा आम्ही असणारं म्हणू शकत नाही की असणारं हे RSS वादी सरकार होतं म्हणून. कोणाला वाचवत आहे आणि कशासाठी वाचवत आहे? दहशतीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, आणि या दहशतीच्या वातावरणात फायदा कोणाचा होणार? ते इथल्या असणाऱ्या धर्मवादी संघटनांचा होणार, हे असणारं लक्षात घ्या. जो स्वतःला असणारा शाहूवादी म्हणतो, जो स्वतःला असणारा शिवाजीवादी म्हणतो, जो स्वतःला इथला असणारा महात्मा फुलेवादी म्हणतो, तो बाबासाहेबवादी असणारा म्हणतोय. मी त्याला असणारा विचारतोय, तुम्ही मदत कोणाला करताय? तुम्ही मदत कोणाला करताय? इथल्या मनुवाद्याला मदत करताय की इथल्या संविधानवाद्याला मदत करताय? आज मला आश्चर्य दिसते की मनुवाद्याला मदत करणाऱ्याची संख्या हळूहळू या ठिकाणी वाढते. मनुवाद्याला संख्या वाढते कारण आम्ही असणारा धर्मभोळे झालेलो, धर्म संकटामध्ये आला. बाबा, कोणाचा धर्म संकटामध्ये आलाय एवढं तर मला सांगा, आणि कशामुळे संकटात आलाय हे मला असणारं सांगा. आणि तो संकटामध्ये आलेला असेल तर मग RSS वाचवायला का पाहिजे एवढं मला सांगा. एकदा तरी असणारं मोहन भागवत असेल की मोहन भागवताच्या अगोदर ते संचालक असेल, इथे असणारा खंडोबाच्या जत्रेला येऊन गेलेत का मला असणारं सांगा. किंवा एकदा तरी असणारा मर्याईची असणारी पूजा केली आहे का ते तरी सांगा. हे धर्माचं चाललेलं असणारं जे धोमधतूर आहे, हे नुसतं सत्तेसाठी आहे हे आपण लक्षात घ्या.
मी इथल्या तेल्याला विचारतो, तांबोळ्याला विचारलो, कुंभाराला विचारलो, लोहाराला विचारतो, सत्तेमध्ये बसून धर्माचं संरक्षण करू शकणार नाही का? संरक्षण करू शकणार नाही का? आणि आज हा जो वाद चालला इथला असताना, हा वाद नुसता असताना नावापुरता आहे. RSS ला खऱ्या अर्थाने महात्मा फुलेने सुरुवात केलेली क्रांती, महात्मा फुलेने सुरुवात केलेली क्रांती त्यांना ह्या मातीमध्ये गाडायची आहे आणि पुन्हा नव्या मनुवादाची सुरुवात करायची आहे, हे आपण लक्षात घ्या. पुन्हा नव्या मनुवादाची सुरुवात करायची. त्याला मदत करणारे कोणते? या शहरामधली माणसं आहेत का? तर आम्ही मागच्या सरकारमध्ये पैसे खाल्ले, आता जेलमध्ये जाण्याची पाळी येईल, किंवा जेलमध्ये यायचं झालं नसेल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊन मोकळा. हे जे नीतिहीन सरकार चाललंय आणि नीतिहीन राजकारण जे चाललंय, याला कुठेतरी मुठमाती द्या. आज बेरोजगारी वाढली म्हणून आपण सांगतो, पण किती कारखाने, साखर कारखाने इथले असणारे सहकारी तत्वावरती यशवंतराव चव्हाणांनी सुरुवात केले, त्याचे मातीत आपण केलं की नाही, आणि खाजगी कारखाने त्या ठिकाणी सुरुवात केली. सहकार्यांमध्ये मस्तावलेलं ना, मी असताना सांगतो की जर यशवंतराव चव्हाणाने सहकाराची चळवळ चालू केली नसती तर आपण मस्तावले सुद्धा झाला नसतात, हे असताना लक्षात घ्या. स्वतःचं पोट भरलं म्हणजे इतरांचं पोट भरलं असं म्हणणारे जे आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की गरिबी इथली असणारी अजूनही थांबली. आम्ही सत्ता का मागतो? आम्ही पुन्हा असणारं म्हणतोय की यशवंतराव चव्हाणांचं वैभव, वसंतदादा पाटलांचं जे वैभव आहे ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला सुरुवात करायचं आहे. आणि ते सुरुवात करण्यासाठी नवनाथ पडळकर बारामती लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहाल, त्यांना निवडून द्याल, त्यांना निवडून द्याल. आणि या महाराष्ट्रामधला बदल आपण घडवाल, हीच